Welcome to Mahali's Academy. Program for nested for loop. Program to display specific pattern of numbers and stars. With full logic explanation. By Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आपण पाहत आहोत प्रोग्रामिंग इन सी. त्यामध्ये आपला युनिट नंबर 3 चालू आहे, कंट्रोल स्ट्रक्चर्स. त्यामध्ये लास्ट लेक्चरला आपण ऑलरेडी टॉपिक चालू केलेला होता, नेस्टेड फॉर लूप. फॉर लूप इनसाइड अनदर फॉर लूप, यालाच म्हणतात नेस्टेड फॉर लूप. त्यासाठी आपण एक प्रोग्राम ऑलरेडी रन केलेला होता. अजून काही प्रोग्राम्स आपण पाहणार आहोत त्या दृष्टीने. तर आपला जो आजचा क्वेश्चन आहे, राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले द फॉलोइंग पॅटर्न. आपल्याला एक असा प्रोग्राम लिहायचा आहे ज्यामध्ये हा पॅटर्न आपल्याला दिसायला हवा. ठीक आहे, चला या संदर्भात आपण थोडासा एक प्रोग्राम वगैरे रन करून पाहू. सोल्युशन बघा, कुठलाही सी प्रोग्राम लिहिताना नेहमीप्रमाणे आपल्याला काय करायचंय, हॅश इन्क्लूड stdio.h या पद्धतीने तुम्हाला सुरुवातीला लायब्ररी फाइल्स कॉल करायच्या आहेत. हॅश include conio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट, कन्सोल इनपुट आउटपुट, या दोन लायब्ररी फाइल्स कॉल केल्यानंतर नेहमीप्रमाणे तुमचं जे फंक्शन आहे वाईड मेन, त्यामध्ये तुम्हाला तुमचा प्रोग्राम लिहायचा आहे. वाईड मेन मध्येच तुम्ही तुमचा सर्व प्रोग्राम लिहिणार आहात. आता तुम्ही पाहताय बाळांनो, काय पाहताय की या ठिकाणी कळतंय की हा जो काही पॅटर्न आहे यामध्ये नंबर ऑफ रोज आहेत आणि नंबर ऑफ कॉलम्स आहेत. मला तुम्ही सांगू शकाल का की नंबर ऑफ रोज किती आहेत? नंबर ऑफ रोज जर पाहिल्या 1 2 3 4 5, देयर आर 5 नंबर ऑफ रोज. आणि नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत? नंबर ऑफ कॉलम्स जर पाहिलं तर जेवढे रोज येतात तेवढेच कॉलम्स येतात. 1 2 3 4 5. नंबर ऑफ कॉलम सुद्धा 5च आहे. कळतंय का? म्हणजे जर 6 टाइम्स रोज आल्या तर कॉलम सुद्धा 6च येणार. 7 रोज आल्या तर कॉलम सुद्धा 7च येणार. आपल्या ह्या केसमध्ये 5 5 आहेत. बरं, आपण नंबर ऑफ रोज साठी काय नोटेशन यूज करतो? नंबर ऑफ रोजला जर आपल्याला रिप्रेझेंट करायचंय तर व्हेरिएबल वापरतो आय. नंबर ऑफ कॉलम साठी जे. ओके, मग मी यामध्ये सुरुवातीला क्लिअर स्क्रीन करेल की जेणेकरून अगोदरचं आउटपुट जे काय असेल त्याचं जे आउटपुट आहे त्या पूर्ण स्क्रीन त्या आउटपुटने क्लिअर करून टाकायची. क्लिअर स्क्रीन नंतर यूज करेल इंटिजर आय आणि जे. 1 फॉर रोज अँड 1 फॉर कॉलम्स, आय आणि जे. हे केल्यानंतर बाळांनो आता मला यूज करायचंय आज या ठिकाणी मला यूज करायचं आहे फॉर लूप. फॉर लूप मध्ये सुरुवातीला आय व्हेरिएबल साठी घ्यायचं. आय व्हेरिएबल साठी काय घेणार मी? इनिशियलायझेशन आय इज इक्वल टू 1. आय ची व्हॅल्यू 1 पासून सुरू झाली पाहिजे. नंबर ऑफ रोज 1 पासून सुरू झाल्या पाहिजे. सेमी कॉलन. इनिशियलायझेशन झाल्यानंतर कंडिशन काय आपली? लेस दॅन ऑर इक्वल टू 5. बिकॉज आपल्याकडे 5 रोज होत्या ना, मग नंबर ऑफ रोज 5 असल्यामुळे आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होत जाईल फ्रॉम 1 to 5. म्हणजे रोज कशा राहतील? 1 2 3 4 5 अशा. आणि ही झाली कंडिशन. त्यानंतर इन्क्रीमेंट, आय ची इन्क्रीमेंट व्हायला हवी 1 ने, एक रो वाढायला हवी. आता यानंतर हा जो आपला फॉर लूप आहे, या फॉर लूप मध्ये आपल्याला अनदर फॉर लूप यूज करायचा आहे. मग सेकंड फॉर लूप मी यूज करतो फॉर कॉलम. यामध्ये इनिशियलायझेशन राहील कॉलमचं म्हणजे जेचं. जे स्टार्ट्स फ्रॉम 1, म्हणजे जे काही नंबर ऑफ कॉलम्स आहे दे शुड बी स्टार्ट्स फ्रॉम 1. बरं, कंडिशन काय आहे? कंडिशन ही आहे बाळांनो आपली, इट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू आय. म्हणजे जे काही नंबर ऑफ रोज असतील त्याच्या इक्वलच पाहिजे नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रोज जर 5 असतील तर नंबर ऑफ कॉलम सुद्धा 5च यायला पाहिजे फॉर द गिव्हन पॅटर्न. या पॅटर्न जेवढ्या नंबर ऑफ रोज आहेत तेवढेच नंबर ऑफ कॉलम्स येणार. 5 रोज असतील 1 2 3 4 5 रोज, कॉलम सुद्धा 1 2 3 4 5च येणार. त्यामुळे जे शुड बी इक्वल अँड लेस दॅन ऑर इक्वल टू आय. हे झालं इनिशियलायझेशन, हे झालं कंडिशन. आणि त्यानंतर इन्क्रीमेंट 1 1 ने व्हायला हवी. ठीक आहे, आता हा जो फॉर लूप आहे याच्यामध्ये तुम्हाला ऍक्च्युअली प्रिंट काय करायचंय ते लिहायचंय.
ऍक्च्युली हा जो फॉर लूप आहे याच्यामध्ये मला प्रिंट करायचंय बाळांनो, प्रिंट करायचंय बाळांनो 1, मला प्रिंट करायचंय बाळांनो 1, प्रिंट एफ म्हणायचं. तर प्रिंट करायचं मला 1. आता 1 ला तर मी प्रिंट करणार. ओके, हा जो इंटरनल फॉर लूप आहे हा इथे कंप्लीट झाला 1 प्रिंट करायचा. आता एक्सटर्नल फॉर लूप, आता हा जो काही 1 आहे तो 1 म्हणजे तो 1 प्रिंट झाल्यानंतर आपल्याला पुढच्या लाईन कडे जायचंय. त्यासाठी मी घेणार बाळांनो पुढे प्रिंट एफ बॅकस्लॅश n. म्हणजे हा जो काही n आहे ना तो कंटिन्युअसली पुढे जात 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 काय होईल म्हणजे नेक्स्ट लाईनला प्रिंट होत जाईल. नेक्स्ट लाईनला गेला की 1 चा होईल ट्वाइस n, परत थर्ड लाईनला गेला की थ्राइस 1, या पद्धतीने. आणि टू होल्ड द स्क्रीन, हा फॉर लूप या ठिकाणी कंप्लीट झालाय बघा. हा फॉर लूप त्या फॉर लूप इथून स्टार्ट झाला, इथे कंप्लीट झाला. या फॉर लूप मध्ये हा अनदर फॉर लूप हा इथून स्टार्ट झाला, इथे कंप्लीट झाला. आणि या फॉर लूप मध्ये आपण नेक्स्ट लाईनला प्रिंट व्हावं म्हणून बॅकस्लॅश n यूज केला. टू होल्ड द स्क्रीन, होल्ड द स्क्रीनला गेट ch यूज करायचं आहे, गेट ch सेमीकोलॉन. आणि त्यानंतर मग आपलं जे मेन फंक्शन आहे ते पण या ठिकाणी एंड करायचं. मेन फंक्शन काय होतं बाळांनो, आपलं वाईड मेनचं होतं ना. मग वाईड मेन हे मेन फंक्शन इथं कंप्लीट केलं. हा तुमचा टोटल प्रोग्राम आहे ज्याचं मिनिंग मी तुम्हाला सांगितलं. काय डाऊट? चला आता आपण पुढे जाऊया बाळांनो. नेक्स्ट, अगोदर हा प्रोग्राम आपण टर्बो सी मध्ये रन करून पाहूयात. बघूया कंपायलर आपल्याला हवं ते आउटपुट देतोय का जेव्हा मी हा प्रोग्राम रन करतो. चला, सी हिअर, दिस इज अवर कंपायलर टर्बो सी. यामध्ये आपल्याला आता आपला जो पॅटर्न आहे तो इथे आपल्याला आउटपुट मध्ये शो करायचा आहे. त्यासाठी आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे. आता पॅटर्न तुम्हाला माहिती आहे कसा आहे. 1 सेकंड रोला 2 टाइम्स n, थर्ड रोला 3 टाइम्स n, फोर्थ रोला 4 टाइम 1, या पद्धतीने पॅटर्न इन्क्रीमेंट होत जातो. मग प्रोग्राम काय, राईट अ प्रोग्राम टू डिस्प्ले द फॉलोइंग पॅटर्न. जो काही पॅटर्न असेल तो इथे आपल्याला रन करायचा आहे. ओके, सुरुवातीला मी काय केलं, हॅश इन्क्लूड stdio.h, हॅश इन्क्लूड conio.h आणि वाईड मेन हे आपलं फंक्शन. हे सुरुवातीचे जे हॅश इन्क्लूड आहेत, दीज आर द लायब्ररी फाइल्स विच आर युज्ड इन सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंग मध्ये प्रोग्राम लिहिताना सुरुवातीला लायब्ररी फाइल्सला आपण कॉल करतो. stdio.h म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट एच, कन्सोल इनपुट आउटपुट डॉट एच म्हणजे conio.h. वाईड मेन इज अवर फंक्शन, मेन फंक्शन, ज्यामध्ये आपण आपला प्रोग्राम लिहिणार आहोत. मग सुरुवातीला आपल्याला क्लिअर स्क्रीन करायची आहे. त्यासाठी मी सुरुवातीला क्लिअर स्क्रीन साठी यूज केला जाणारा जी काही कमांड आहे ती ते अप्लाय केली. म्हणजे अगोदर जर या कंपायलर मध्ये एखादा प्रोग्राम रन केला गेला असेल तर त्याचा आउटपुट पूर्ण स्क्रीनवरून क्लिअर व्हावं, त्यासाठी क्लिअर स्क्रीन. आता मला कळतं की माझा जो काही फॉर्मॅट आहे त्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स आहे. त्यासाठी मी इंटिजर यूज करणार आहे बाळांनो, आय. ठीक आहे, मग मी इंटिजर यूज केलं बाळांनो आय. अगेन सेकंड इंटिजर यूज करतोय जे. ठीक आहे, या ठिकाणी मी इंटिजर जे काय होते आय आणि जे ते अझ्युम केलेले आहेत. इंटिजर आय हे एक व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू इंटिजरच्या स्वरूपात आहे. जे हे एक व्हेरिएबल आहे ज्याची व्हॅल्यू इंटिजरच्या स्वरूपात आहे. इंटिजर आय जे. आता मी फर्स्ट फॉर लूप यूज करतो. फर्स्ट फॉर लूप जो असतो तो नंबर ऑफ रोज करता असतो. म्हणून पहिला फॉर लूप मध्ये मी घेणार व्हॅल्यू ऑफ आय इज इक्वल टू 1. बर, हे झालं इनिशियलायझेशन. म्हणजे आय ची जी काय व्हॅल्यू आहे बाळांनो ती इनिशियलाइज होणार फ्रॉम 1. दिस इज द इनिशियलायझेशन ऑफ द फॉर लूप. आता कंडिशन ऑफ फॉर लूप, सेमीकोलॉन दिल्यानंतर कंडिशन अप्लाय करायची आहे. आय शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 5. म्हणजे थोडक्यात काय रे बाळांनो की आपला जो काय आय, आपलं जे काही व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू 5 किंवा 5 पेक्षा कमी असायला हवी. म्हणजे काय होतं बाळांनो की आपल्याला 5 नंबर ऑफ रोज हव्यात. मग नंबर ऑफ रोज कोण रिप्रेझेंट करतो, आय हा व्हेरिएबल. हेन्स इट शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ही दिस इज द कंडिशन. इनिशियलायझेशन झालं, कंडिशन झालं की तुम्ही सेमीकोलॉन द्यायचा आणि त्याचा इन्क्रीमेंट. आता 1 पासून 5 पर्यंत आय ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार आहे कितीने, 1 ने इन्क्रीमेंट होणार आहे. हेन्स आय प्लस प्लस. ठीक आहे, आय प्लस प्लस. अशा पद्धतीने मी फर्स्ट फॉर लूप तर यूज केला. आता या फॉर लूप मध्ये मला अनदर फॉर लूप यूज करायचा आहे. कशा करता, अनदर फॉर लूप मी या फॉर लूप मध्ये यूज करणार आहे
बट फॉर व्हॉट? हे नंबर ऑफ रोज साठी केलं ना, अनदर फॉर लूप यूज करायचा फॉर नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ कॉलम साठी व्हेरिएबल घेतलाय तुम्ही जे, मग फॉर लूप मध्ये अनदर फॉर लूप यूज करतो मी. त्यासाठी फॉर लूप परत घेतो, त्यामध्ये तुम्हाला यूज करायचंय जे, जेचं इनिशियलायझेशन तुम्हाला स्टार्टिंगला करायचंय फॉर वन, फ्रॉम वन. जेचं इनिशियलायझेशन झालेलं आहे अनदर फॉर लूप, त्यामध्ये नंबर ऑफ कॉलमची कंडिशन, इनिशियलायझेशन वगैरे वगैरे मी एक्सप्रेस करतोय पहा. अनदर फॉर लूप यूज केला, या फॉर लूप मध्ये अनदर फॉर लूप झालं ना, नेस्टेड फॉर लूप. यामध्ये जे इज इक्वल टू 1 म्हणजे नंबर ऑफ कॉलम स्टार्ट फ्रॉम 1. दिस इज द इनिशियलायझेशन ऑफ कॉलम. आता कंडिशन जे शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू आय. याचं मिनिंग काय बाळांनो? जे शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू आय म्हणजे काय? तर जेची जी काही व्हॅल्यू आहे ती इन्क्रीज होत जाईल फ्रॉम 1. पण इन्क्रीज होत जाताना कुठपर्यंत इन्क्रीज होईल? नंबर ऑफ कॉलम रोज जेवढ्या असतील तेवढ्या. नंबर ऑफ रोज जर 5 आहेत तर जेची व्हॅल्यू सुद्धा इन्क्रीज होत जाईल फ्रॉम 1 to 5. दिस इज द कंडिशन. नंबर ऑफ कॉलम शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू नंबर ऑफ रोज. जे लेस दॅन ऑर इक्वल टू आय. हे झालं इनिशियलायझेशन, ही झाली कंडिशन. अँड देन वी हॅव टू गिव्ह द इन्क्रीमेंट. इन्क्रीमेंट कशी व्हायला पाहिजे? कॉलमची इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे 1 ने, म्हणून जे प्लस प्लस म्हणजे नंबर ऑफ कॉलमचं इन्क्रीमेंट 1 ने होणार आहे. आता हा जो काही तुमचा फॉर लूप आहे यामध्ये तुम्हाला काय नेमकं प्रिंट करायचंय ते प्रिंट करून घ्यायचं. त्यासाठी मी यूज करतो प्रिंट एफ. मला प्रिंट करायचंय बाळांनो, डबल कोट्स मध्ये लिहायचं जे तुम्हाला प्रिंट करायचंय. मला प्रिंट करायचंय 1. काय प्रिंट करायचंय? 1. प्रिंट 1. ठीक आहे, लिहिलं प्रिंट 1 सेमीकोलन. काय प्रिंट करायचं मी तर ते मेन्शन केलंय. ठीक आहे, चला प्रिंट काय करायचं ते मेन्शन केलंय. या फॉर लूप मध्ये मला प्रिंट करायचंय 1. देन माझा जो काही हा इंटरनल फॉर लूप होता तो आता इथे कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, प्रिंट एफ घ्यायचा इथे. तर माझा जो इंटरनल फॉर लूप होता तो या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. चला, इंटरनल फॉर लूप कंप्लीट केलेला आहे. आता हा जो एक्सटर्नल फॉर लूप याला कंप्लीट करावा लागेल ना आपल्याला. मग याला कंप्लीट करण्याकरता मी काय करतो, इथे एक वापरतो प्रिंट एफ. कारण आपला जो काही 1 प्रिंट होणार आहे तो प्रिंट जो आहे प्रिंट एफ, तर हा जो 1 प्रिंट होणार आहे तो असा नेक्स्ट लाईनला यायला हवा. म्हणजे फर्स्ट रोला टाईप झाल्यानंतर, म्हणजे फर्स्ट रोला ज्यावेळी तो टाईप होईल, फर्स्ट रोला जेव्हा तो रन होईल, ऑपरेट होईल फॉर लूप, पुन्हा सेकंड रोला जायला हवा. म्हणजे फॉर त्यासाठी आपण काय यूज करतो? \n. ठीक आहे, डबल कोट मध्ये आपण \n ला आपण शो करूया. ठीक आहे, सेमीकोलन. आता या ठिकाणी तुमचा हा जो काही फॉर लूप होता त्याच्या हा इथून सुरू झाला, या कर्ली ब्रॅकेट पासून या कर्ली ब्रॅकेट पर्यंत, आणि इथे काय केलं? प्रिंट एफ. चला, या ठिकाणी जो एक्सटर्नल फॉर लूप आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये हा जो इंटरनल फॉर लूप आहे तो पण कंप्लीट झालेला आहे. आता टू होल्ड द स्क्रीन, आता हे जे काय प्रोग्राम रन झाल्यानंतर स्क्रीन होल्ड व्हायला हवी, त्यासाठी मी यूज करतो गेट ch. चला, गेट ch हे यूज केलेलं आहे मी. आणि त्यानंतर काय यूज करायचं? टू होल्ड द स्क्रीन गेट ch. ओके, आता या ठिकाणी आपला प्रोग्राम परिपूर्णतः टाईप झालेला आहे. तुमच्या समोर आहे सगळा प्रोग्राम स्टार्ट होतो #include पासून आणि इथे एंड होतो या कर्ली ब्रॅकेट पर्यंत. वाईड मेन इथून स्टार्ट होतो या कर्ली ब्रॅकेट पासून इथपर्यंत. त्यानंतर फॉर लूप इथून स्टार्ट होतो या कर्ली ब्रॅकेट पासून या कर्ली ब्रॅकेट पर्यंत. त्याच्यामध्ये अनदर फॉर लूप स्टार्ट केला या कर्ली ब्रॅकेट पासून या कर्ली ब्रॅकेट पर्यंत. आय आणि जे, आय म्हणजे काय? नंबर ऑफ रोज, आणि जे म्हणजे काय? नंबर ऑफ कॉलम्स. चला, या प्रोग्रामला रन करू. आपल्याला हवा तसा पॅटर्न प्रिंट होतोय का चेक करूया. या ठिकाणी आपल्याला हवा तसा पॅटर्न प्रिंट झालेला आहे. तुम्ही पाहू शकता, पहिल्या रोला काय आहे? 1. सेकंड रोला 2 times 1. थर्ड रोला 3 times 1. फोर्थ रोला 4 times 1. फिफ्थ रोला 5 times 1. असं नाही की तुम्ही 1च घेऊ शकता, अनदर व्हॅल्यू घेऊ शकता तुम्ही. म्हणजे कसं, तुमचा जो काही कन्सेप्ट आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. तुम्ही 1 ला प्रिंट केलं ना, तुम्ही अनदर व्हॅल्यू घेऊ शकता. मी 5 ला पण घेऊ शकतो, मग तो 5 प्रिंट करेल फक्त, काहीच नाही. फक्त फर्स्ट रोला 5, सेकंड रोला 2 times 5, थर्ड रोला 3 times 5, फोर्थ रोला 5 times 5 आणि फिफ्थ रोला 5 times 5, या पद्धतीने. ओके, आता तुम्ही नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्सही चेंज करू शकता बाळांनो, इझी आहे. म्हणजे जर समजा तुम्ही सांगितलं की मला हे जे 5 आहेत ना हे 10 रोज मध्ये आणि 10 कॉलम्स मध्ये हवे,
तर मी काय करेल माहितीये, इथं घेईन आय शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू 10, म्हणजे माझ्या नंबर ऑफ रोज किती होतील 10. मग 5 जो काही प्रिंट होईल तो एका लाईनला एका रोला एकदा होईल, सेकंड रोला दोनदा होईल, थर्ड रोला तीनदा होईल, असं 10th रो पर्यंत जाईल तो. आणि 10th रोला 10 टाइम्स तुमचा 5 त्या ठिकाणी काय होईल ऑपरेट होईल किंवा प्रिंट होईल. हातात लिहिलं आय इज इक्वल टू 1. ओके, फक्त इथं 10 करायचंय आपल्याला, बरोबर तेवढ्या वेळा तो प्रिंट व्हायला हवा. झाला पहा या पद्धतीने. दिस इज द पॅटर्न. बरोबर 10 वेळा झाला असेल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10th रो जी आहे त्यामध्ये 5 हा 10 वेळा प्रिंट झालेला आहे, म्हणजे 10 टाइम्स रो अँड 10 टाइम्स कॉलम. बरोबर, म्हणजे असा पॅटर्न हवा असेल तर तुम्ही इझिली करू शकता. ओके, अजून तुम्ही सिमिलर वेने, जसं या ठिकाणी बाळांनो 5 आहे, या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने घेतलं बाळांनो स्टार, त्याला प्रिंट करायचंय स्टार, तर तो स्टारही प्रिंट करू शकतो. पहिल्या रोला स्टार एकदा येईल, सेकंड रोला दोनदा येईल, थर्ड रोला तीनदा स्टार प्रिंट होईल, त्या पद्धतीने. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला स्टार प्रिंट करायचं आहे. दिस इज द पॅटर्न. याच्यामध्ये बरोबर 10 रोज मध्ये आलेला आहे बघा तुमचा. तुम्ही नंबर ऑफ रोज वाढवू शकता, नंबर ऑफ कॉलम्स, जेवढ्या नंबर ऑफ रोज असतील तेवढेच नंबर ऑफ कॉलम्स येणार, तो 1 1 ने इन्क्रीमेंट होत जाणार. म्हणजे बघा एकाच वेळी खूप सारे प्रोग्राम्स मी तुम्हाला शिकवलेले आहेत की नेमकं लॉजिक काय, लॉजिक एक्सप्लेनेशन फार इम्पॉर्टंट आहे त्यासाठी. आता या ठिकाणी जर तुम्ही 20 रोज घेतले ना, तर तुमचा जो स्टार प्रिंट होईल ना तो 20 रोज मध्ये होईल. जस्ट एवढं सिंपल आहे बाळांनो. ओके, ते 200 झालं माझ्याकडून, त्यामुळे 200 रोज मध्ये आलं ते. जस्ट 1 मिनिट. हे बघा, आता मी काय केलं, इनिशियलायझेशन 1 आहे, नंबर ऑफ रोज 20 पर्यंत जाणार, म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स पण 20 पर्यंत जाणार, आणि प्रिंट काय होणार स्टार. पहिल्या रोला स्टार एकदा प्रिंट होईल, सेकंड रोला दोनदा प्रिंट होईल, तसं 20th रोला 20व्या रोला तो 20 वेळा प्रिंट होईल स्टार. दिस इज द पॅटर्न. स्टार या पद्धतीने प्रिंट झाला. अशा पद्धतीने बाळांनो हा जो पॅटर्न होता नेस्टेड फॉर लूपच्या मदतीने आपण काय केला, अचीव्ह केलेला आहे. ओके, नेस्टेड फॉर लूप मध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स असा पॅटर्न असेल तर नक्कीच नेस्टेड फॉर लूप हा पॅटर्न आपण यूज करावा. काही डाऊट असेल तुम्हाला या प्रोग्राम मध्ये आणि आउटपुट मध्ये तर मला नक्कीच कळवावं. ओके, थँक्स. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला नेस्टेड फॉर लूपच्या नवीन प्रोग्राम बरोबर. बाय मुलांनो. Like, share, and subscribe. Thanks for watching.